नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगन्नाथ मंदिर पुरी येथील महत्त्वपूर्ण रहस्य असे कोणकोणते आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही सर्व रहस्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सामान्यतः आपण असे बघतो की आपण एखादा झेंडा आपल्या घरावर लावला किंवा कुठेही लावला तर तो हवेच्या दिशेने वाहतो. पण जगन्नाथ मंदिर येथील लावलेला जो ध्वज आहे तो हवेच्या विरुद्ध दिशेला वाहतो. आणि हे एक सर्वात मोठे आश्चर्य आहे. आणि अजून एक असं म्हणजे की मंदिराच्या वरून कोणतेही विमान उडू शकत नाही. हा एरिया नो फ्लाय झोन म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे याच मंदिरामध्ये अजून एक रहस्य असे सांगण्यात येते की मंदिराच्या बाहेर जेव्हा आपण असतो तेव्हा समुद्राच्या लाटेचा आवाज भरपूर येतो. असं वाटतं की समुद्र आपल्या जवळच आहे आणि तो लाटांचा आवाज सारखा सारखा आपल्या कानामध्ये येत राहतो. पण जसं आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो आवाज बंद होतो. कुठल्याही प्रकारचा समुद्राचा आवाज त्या मंदिरात येत नाही. तर हे सुद्धा खूप मोठे आश्चर्य आणि एक रहस्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर या मंदिराच्या वरच्या बाजूला म्हणजे जे ध्वज लावलेला असतो त्या कळसावर एक सुदर्शन चक्र लावलेले आहे. या सुदर्शन चक्राकडे जर का आपण मंदिराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून जर का बघितले तर ते सुदर्शन चक्र आपल्याचकडे पाहत आहे असं आपण म्हणू शकतो. यावरून परमेश्वराचे सर्व दूर आपल्याकडे लक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सुद्धा खूप मोठे रहस्य आहे जे कोणालाही आजपर्यंत समजू शकले नाही. त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये असणारे एक अतिशय गूढ रहस्य म्हणजेच की या मंदिरामध्ये कितीही लोक आले तरी या मंदिरातील स्वयंपाक म्हणजे जो प्रसाद असतो तो कधीच कमी पडत नाही. अगदी शेवटचा माणूस जरी आला तरी त्याला पोट भरून जेवण मिळतो. आणि रहस्य असे की शेवटी शिल्लक काहीच उरत नाही. म्हणजे या मंदिरामध्ये कोण येणार आणि कोण जाणार याची संपूर्ण माहिती भगवान जगन्नाथ स्वतःच ठेवतात आणि आपल्या त्या भक्तांसाठी तिथे प्रसाद उपलब्ध करून देतात. या मंदिराविषयी असे सांगतात की या मंदिरामध्ये जो प्रसाद शिजवला जातो तो मातीच्या 7 मडक्यांमध्ये बनवण्यात येतो. आणि हा प्रसादाचे एक आश्चर्य असे की हे मडके 7 एकावर एक ठेवल्या जातात. आणि जसं आपण स्वयंपाक करताना सर्वात पहिले खालचं मटक्यातलं शिजतं त्याचप्रमाणे इथे होत नाही. तर सर्वात वरती जो मटका असतो म्हणजे 7वा जो मटका असतो तो सर्वात आधी शिजतो. आणि मग 6वा, मग 5वा, मग 4था, मग 3रा, 2रा आणि पहिला असं कुठेच होऊ शकत नाही. आणि या वैज्ञानिकांना सुद्धा या गोष्टीचे खूप आश्चर्य आहे. पण हे कसं घडतं हे एक रहस्यच आहे. म्हणजे जगन्नाथ पुरीला असे अनेक रहस्य आहेत की जे आजही गूढ आहेत. त्याविषयीची माहिती कधीच कोणाला कळली नाही असं म्हणतात. त्यानंतरचे असं की या मंदिराचे आर्किटेक्चर इतके सुंदर आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजेच या मंदिराची सावली कधीच पडत नाही. दुपारी 12 वाजता ज्याप्रमाणे भर उन्हामध्ये प्रत्येक गोष्टीची सावली पडते त्याचप्रमाणे या ठिकाणची सावली ही कधीच पडत नाही. ही आश्चर्यजनक बाब आहे. असं म्हणतात की या ठिकाणी आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीमध्ये आहे. हेच हृदय दर 12 वर्षांनी मूर्ती बदलल्यानंतर नवीन मूर्तीमध्ये लावण्यात येते. कसं आणि का लावण्यात येते, भगवान श्रीकृष्णाचे हृदय येथे का बरं आहे याविषयीचा एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. तर तोही नक्की बघाल. तर ह्या मूर्तीमध्ये जेव्हा ते हृदय लावण्यात येते तेव्हा जे पुजारी हे हृदय हस्तांतरित करतात दुसऱ्या मूर्तीमध्ये स्थापन करतात तेव्हा त्या पुजाऱ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात येते. आणि द्रव पदार्थ दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या मूर्तीमध्ये हस्तांतरित करण्यात येतो. असे हे भगवान जगन्नाथ यांच्या ठिकाणचे हे आश्चर्य आहे जे कधीच कोणाला कळलेले नाही. भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घ्यायला विसरू नका. कारण जोही कोणी भक्त या ठिकाणी येतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतात, शिवाय तिथून पापमुक्त होतो अशी मान्यता आहे. अशा प्रकारे हा जगन्नाथ पुरी येथील रहस्य सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याविषयी तुम्हालाही अजून काही रहस्य माहीत असतील किंवा तुम्ही दर्शन घेतले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच भक्तिपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.